बाबा झालेच तयार, आणते पटकन. आसावरी मिरची जरा कमी. तुला माहिती ना मला मिरची चालत नाही. मिरची तर त्यांना चालत नाही, तिखटाला घाबरतात ना. कबे अहो तुम्ही सरळ आत कसे आलात? अहो बाहेर बाबा आहेत ना. त्यांनीच सांगितलं मला ती आतमध्ये कांदा भजी करते. नाही नाही, मी दडपे पोहे करते. बाबाने तुम्हाला आत यायला सांगितलं सरळ? फोडणी देतेस ना? हो. दत्ता वाट बघतोय. मी तुम्हालाही करून देते. आता तुम्हाला ना थोडं थोडं तिखट खायला शिकायला पाहिजे. लोक काय म्हणतील, एवढा मोठा शेफ आणि तिखटाला बाई मला भास झाला की काय? बारका हसायला येतात का फेऱ्या मारायला? काका तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. एका मित्राचा माझ्या, त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून डॉक्टरकडे गेला. मग डॉक्टरने तपासलं, काय करता, कुठे राहता, काय काय खाता वगैरे सगळं विचारलं आणि त्याला एक सल्ला दिला. तर म्हणाला डॉक्टर की तुम्ही ना खूप चालत जा, भरपूर पाणी पित जा, भरपूर हसत जा, विमानात बसू नका, कोल्ड्रिंक पिऊ नका, महागड्या गाड्या बिड्या घेऊ नका, थोडक्यात काय महागड्या वस्तू वापरू नका. अरे बापरे, काय झालं होतं त्याला? त्याला झालं काहीच नव्हतं, त्याला पगार कमी होता. कारखानीस माझा एकमेव मित्र होता, या चप्पल चोरामुळे दूर गेला. आणि आता हसतायत दात काढून. काका काका त्यांना बोलवा ना. अरे नाही येणार तो, मी ओळखतो त्याला. बाबा बाबा तुम्ही असे निघून का आलात? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी तुमच्यासाठी दडपे पोहे केलेत म्हणून. दडपे पोहे ना ताजे ताजे खायचे असतात बाबा. ठेवून दिले ना की चेमट होऊन जातात. तुम्हाला भूकही किती लागली होती म्हणून इथेच घेऊन आले तुमच्यासाठी. देऊ का? आणि इकडे आणि तू बाईस माझ्या बाजूला. हो. उघडू का मी? वा वा वा, दडपे पोहे, काय मस्त वास येतोय. बाबा हे काय करताय? कावळ्याची दृष्टी लागू नये ना म्हणून टाकले 2 दाणे. अभि, तुला कावळा म्हणाला तो? चप्पल चोरपेक्षा बरं आहे ना. मस्त झालाय दडपे पोहे असा बरी. अशा 4-5 प्लेट सुद्धा सहज खाईन मी. हॉटेलवाला आहे ना, तरी सुद्धा लोकांचं खाणं बघून लाळ गळते याची.
वा 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 वा, खुसखुशीत दशणीची फोडणी म्हणजे वा, सुरेख. खूप दिवसापासूनची इच्छा होती आम्हाला भेटायची, म्हणलं निमित्त मिळालं आलो. अरे वा वा, आज तुम्ही दोघं भेटलात म्हणजे आजचा दिवस खासच म्हणायचा. आम्ही तुमची आठवण काढतच असतो. हे आजचा दिवस खास आहे वाटतं. नाही, केक वगैरे बनवलाय, दत्ताजीने होकार दिला वाटतं. सब कुछ झकास. नाही ना, सब कुछ झकास नाही आहे अजून. कोकणातून आल्यापासून दत्ताजी जाम चिडलेले आहेत, ते अजून चिडलेलेच आहेत. आणि आसावरी ती काय बिचारी गरीब गाय, घरच्यांना दुखवून काही करणार नाही ती. हे अभिजित, तू प्रेमात माघार घ्यायची नाही हा. आमच्या बुरगुडांनी घेतली नाही तशी. गुरगुंडा? हा, हर्षदा. तिने आपल्या प्रेमाने मलाच नाही, आमच्या घरच्यांना देखील आपलंसं केलं. अरे वा हर्षदा, कमाल केलीस हा. दिसतेस साधी पण हट्टी आहेस हा. आमचे हे सेन्सिटिव्ह सिनियर पण काही कमी नाही आहेत. कॉलेजमध्ये असताना सिनियर होते माझे. मुलांनी जातीबाहेर लग्न करणं खरं तर उभे कुटुंबियांसाठी खूप मोठी गोष्ट होती. पण एक सांगू का, एकमेकांच्या साथीने आणि प्रेमाने सगळं सुरळीत होतं. आणि आता तर तुमची परीक्षा आहे खरी, आणि थोडा हट्टीपणा हवाच आसावरींसारखा. मी ऐकलंय बरं का त्यांच्याबद्दल खूप. अरे हो, पण अभिजित, कॉलेजमध्ये असताना परीक्षा चालू असताना तू बाहेर असायचा टवळ काय करत, तसं करू नकोस. हे बघ, तिला जिंकायचं असेल ना तर तुझी साथ लागेल. अरे माझी साथ तर आहेच. आणि आता हर्षदा काय म्हणाले, परीक्षा वगैरे, त्यामुळे मला आता नव्या जोमानं उभं राहायला लागणार आहे. पण ही प्रेमाची परीक्षा मी पास करून दाखवणारच, तेही 2 नापास विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन. 2 नापास विद्यार्थी कोण? दत्ताजी आणि सोहम. एकाला प्रेम म्हणजे काय ते कळत नाही, दुसऱ्याला स्वतःशिवाय दुसरं काही सुचतच नाही. पण दोघांवरही आसावरीचा जीव आहे ना, आणि मला प्रेमात आसावरीच नाही, तिच्या माणसांनाही जिंकायचं आहे ना. ही अशी साथ हवी. तुझ्या माझ्यासारखी. अभिजित यार, तू प्रेमात पडलास, आता लग्न करतोयस. अरे हा गुंता लवकर सॉल्व्ह कर यार, आणि लग्न करून टाक. एकदा लग्न ठरलं की आम्हाला कॉल कर, आम्ही आलो धावत तुझ्या मदतीला. अरे थँक्स थँक्स. आणि हो, दोघांनी मिळून धुरळा बघायला विसरू नका. नाही 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 विसरणार. तो फिर इस खुशी में तुमच्या दोघांचं फेवरेट स्ट्रॉबेरी मिल्कशेक होऊन जाऊ द्या. चालेल की. विश्वास. ये वा. अभिजित, मला काय वाटतं, हे बघून या स्ट्रॉबेरी मिल्कशेकला आपण धुरळा नाव दिलं तर मार्केटमध्ये फुल राडा होऊन जाईल. ऑलराईट, आजपासून याचं नाव धुळा मिल्कशेक. हो. वा. आजोबा नमस्कार करते. आयुष्यवंत हो. आई सुखी राहा बाळा. बस बस. हे माझ्याकडून तुला गिफ्ट. अंगठ्या? अगं नाही, जोडव्या आहेत त्या. किती छान आहेत ग. पण मी कुठे वापरते जोडवी वगैरे. अगं आपल्याकडे लग्नानंतर जोडवी घालायची रीत असते, तू फॅशन म्हणून घाल. चालेल. आपल्या पारंपरिक दागिन्यामागे फक्त फॅशन नाहीये, त्याला शास्त्रीय कारणं पण असतात. आता ही जोडवी आहेत ना, ही अंगठ्याच्या बाजूच्या बोटात घालतात. त्या बोटाची एक नस थेट गर्भाशयाशी जोडलेली असते, त्यामुळे गर्भाशयाचं नियंत्रण होतं आणि रक्तदाबही संतुलित होतो. वाव, हे खूपच इंटरेस्टिंग आहे सगळं. मी आत्ताच घालते. घाल घाल.
हो मला माहिती आहे, मी बघतो. ए तू काय बघणार? घराबाहेर पड, मीच बघतो तुला. हॅलो. ए सोहम, काय झालं? ए बबड्या, शुभ्राचे काही मित्रमैत्रिणी येणार आहेत. बाहेरून काहीतरी खायला घेऊन येशील का सगळ्यांसाठी? बाहेरून? हो. नाही म्हणजे माझी जरा कामं सुरू आहेत ना. काम झालं की मी जातो. अरे असं काय? हो बाबा, कामाचं टेन्शन असेल त्याला काहीतरी. प्रज्ञा, तू दार का लावलंस? पाय मुरगळलाय, अँकल चेक करायला आले होते. हळू, सावकाश. आई ग. अभि, किती दिवसांनी भेटताय तुम्ही? आजकाल तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळच नसतो. मी खरं तर तुम्हाला म्हणणार होते माझ्याबरोबर माझ्या घरी चला. या मिडल क्लास लोकांनी आतापर्यंत काय कमी अपमान केलाय का तुमचा? कशाला उगीच त्यांच्यावर आपला वेळ खर्च करता तुम्ही? शुभ्राचा वाढदिवस आहे, आपल्याला जे काय बोलायचं असेल ते आपण बाहेर बसून बोलूया. ओके? हो ना, नाहीतर उगीच लोक काय म्हणतील. तुम्ही बसा बाहेर, मी आलेच. ऐको. टेक केअर. यू टेक केअर अभि. माझं काम तर झालंय. आता बघूया तुझी आसावरी तुझ्यावर विश्वास ठेवते की माझ्यावर. आय एम सॉरी, लागलं नाही ना? नाही सॉरी. तुम्ही आत? हात धुवायला आलो होतो. असा रे. लिपस्टिक ठीक आहे ना माझी? आणि केसही बरोबर आहेत ना? सॉरी हा ताई, जे घडलं ना ते अगदी अनपेक्षितपणे घडलं ग. तुझे पाहिलंस ना ते कोणाला सांगू नकोस प्लीज. अभिजित राजेंचं नाव बाहेर चांगलंय. त्यांच्या आयुष्यातला हा भाग कोणाला कळू देऊ नकोस. आणि मी समजू शकते ग, इतका हँडसम माणूस, आजूबाजूला सतत बायकांचा वावर, त्यात माझ्यासारखी एखादी अट्रॅक्टिव्ह बाई दिसल्यावर. ताई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा, माझे चेक शब्द तुला बोलला नाही. बाबा, अरे वा, म्हातारा आधीच चिडलाय. बरं झालं. सगळ्या कचोट्या खाऊन टाकल्या. अरे अरे पण अरे दत्ता, पण तू पण खायच्या होत्यास ना? शुभ्रा, मला याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. याला खूप मित्र झालेत, त्याच्याशी याला बोलू दे. आजोबा आजोबा आहो, ते बोलतायत ना पण तुमच्याशी, मग तुम्ही पण बोला की. आता मला बोलायचंच नाही याच्याशी. याला बाकीचे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलू दे. अरे कोण नवीन मित्र? मला अजून कोणतेही मित्र नाहीये. त्याच्याशी बोलायचं नाहीये मला. मुद्दा माझ्यासमोर बसून राहिला मागापासून. तुझा वाढदिवस आहे, मी काही बोलणार नाही, त्याला माहिती आहे, म्हणून मला चिडवतोय. आजोबा पण ते गप्प तर बसून, ते कुठे चिडवतायत तुम्हाला? तू गप्प बैस, तुला काय कळतं यातलं? आजही सासऱ्याची बाजू घ्यायची सोडून त्याची बाजू घेतेस.
जाऊ द्या ना आजोबा, मी यांना घेऊन घरीच जाते. अय्या, माझं कानातलं कुठे गेलं? आपली मैत्री तू तोडली दत्ता. शुभ्रा, हा माझ्यावर मग आरोप करतोय. बाबा बाबा थांबा, तुम्ही शांत व्हा. उगीच त्रास होईल तुम्हाला बाबा. माझं कानातलं कुठे गेलं? गेला हा उडत, मला फरक पडत नाही. दत्ता, अरे ओरडू नको, तुलाच त्रास होईल. मी ओरडणार. दत्ताजी, तुम्ही त्रास करून घेऊ नका, शांत व्हा. तू गप्प बस. आमच्या मैत्रीमध्ये पडणार तू कोण? तुझ्यापुढे झालंय सगळं. 60 वर्षाची आमची मैत्री तोडलीस तू. अहो, तुटली ना मैत्री आता. आता कशाला त्याच्यावरून भांडताय? तुमच्या घरात माझं कानातलं हरवलंय. कुठे गेलं असेल ते? माझं महागातलं कानातलं होतं. तुला स्वतःला सांभाळता येत नाही का? असं कसं हरवलंस तू? बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. आम्ही आहोत ना, आम्ही शोधतो तिचं कानातलं. हा, तुम्ही नका काळजी करू. हे शुभ्रा, बघ ना जरा कुठे पडलंय ते. अशी कशी का वेंधळी तू? कुठे उभी होतीस? इथेच फिरत होती ती. हो का? मग इथंच पडलं असेल. काय का प्रज्ञा, इतर वेळी तर प्रत्येक गोष्ट सांभाळते स्वतःची, मग आजच तुझं कानातलं कसं पडलं? मला काय माहित. इथे तर दिसत नाहीये ग. अरे हा, मी मगाशी आतल्या खोलीत गेले होते अभिजित राजांबरोबर. तिथे कदाचित पडलं असेल. हा कशाला गेला होता हात? मी हात धुवायला गेलो होतो. ही प्रज्ञा तिथे पाय मुरगळला म्हणून आली होती. आणि हो, एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडनं. तुम्हाला टाय लावायला आवडतं ना? सर, यांना चेक बरोबर तुम्ही गिफ्ट दिलं. मला आतापर्यंत कधीच गिफ्ट दिलं नाही सर. सर, मला पण पाहिजे टाय. तू कशावर लावणार आहेस टाय? सर, मी कशावर पण लावू शकते ना. मला आवडतो सर टाय लावायला. बरं ठीक आहे, मी तुला नंतर देईन गिफ्ट. ओके? कधी देणार सर? यांना लगेच दिलं आणि मला कधी देणार सर? तुला हवा का हा टाय? नको नको, मला हा कलर नाही आवडत. मला पिंक कलर आवडतो. करेक्ट. म्हणूनच आज मी सकाळी मॅडीसाठी पिंक पेस्ट्री बनवून फ्रीज मध्ये ठेवली. खरंच सर? वाव सर. सर, मी लगेच जाऊन खाते हो पेस्ट्री. थँक्यू सर. पगार झाल्यावर खरं तर आपल्या माणसासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावंसं वाटतं. मग आज कोणासाठी गिफ्ट घेणार काका? माझा सगळ्यात जवळचा माणूस म्हणजे माझा मित्र दत्ता. खरं तर त्याच्यामुळे आज मी इथे आहे. त्याला काहीतरी गिफ्ट घ्यावंसं वाटतं, पण तो तर रागावून बसलाय माझ्यावर. माझ्यामुळे तुटली काकांची आणि दत्ताजींची मैत्री. मग ती जुळवणारे मीच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं, बाबांना ना शेवयाची खीर खावीशी वाटली. बनवते म्हटलं ते इतके खुश झाले. अभिजित सरांचा फोन येतोय. हॅलो. हॅलो शुभ्रा, जरा एक महत्वाचं काम होतं. हो हो, मला कळलं. देते हा आईना फोन. नाही नाही, तिच्याशी नाही, तुझ्याकडेच काम होतं. ओ, बोला. जरा एक वेगळंच काम होतं. कारखानीस काका आणि दत्ताजींबद्दल. तुझ्या मदतीने ते सॉल्व्ह करायचंय. आज काही कर आणि दत्ताजींना आज इथे घेऊन ये. आज? ओके. संदीप, जरा गाजर हलव्यासाठी दूध आठवायला. हो सर. अजून काही सर? नाही काय नाही, ये लवकर ये, वाट बघतो. बरं बरं, ठेवते हा फोन. माझ्याकडे काम होतं त्यांचं. मी कुठे विचारलं का तुला काही?
ऍक्च्युली आजोबांकडे, पण ते करावं मलाच लागणार आहे. आजोबा, आता बाबांकडे काय काम आहे यांचं? आजोबा. नाही नको, नाही सांगत. पण सांगूच का? नको, राहूच दे. सांग ना. सांगायचं असेल तर सांग, नसेल सांगायचं तर सोड. ठीक आहे, मग सोडून देते. नाही नाही नाही, आता सांगावंच लागेल. काय सांगायचं होतं? आता तुम्ही एवढं म्हणताच आहात तर आजोबा, आपल्या इथे जवळच एका हॉटेलमध्ये असा रसरशीत खमंग गाजर हलवा मिळतो. म्हणजे असं दाणेदार साजूक तुपात परतलेलं गाजर, त्याच्यात एकजीव झालेली साखर, ताजं ताजं दूध आणि खव्यामध्ये परतलेला सुकामेवा, गाजर, बेदाणे, काजू, हे सगळं घातलेला गाजर हलवा आजोबा असा जिभेवर ठेवला ना की विरघळतो. म्हणजे मला तर असं वाटतं की गाजर हलवा खावा तर तो तिथेच जाऊन खावा. अगो पण मी शेवयाची खीर केली ना आता. ती आम्ही घरी येऊन खाऊ. हा, आधी गाजर हलवा खाऊ. चल का शुभ्रा? चला आजोबा. सॉरी, आपल्याला तिथे नाही जाता येणार. अहो, कारण त्या हॉटेलचं नाव आहे अभीज किचन. खड्ड्यात गेला तो गाजरचा हलवा. हो, बरोबर आहे. आई, तुम्ही केलेली खीरच द्या आजोबांना. तसे तिथे तर कारखानीस काका असतील, ते अभिजित राजे सुद्धा असतील. कशाला त्यांच्या समोर जायचं? आणि आपण जर चुकलो असलो ना, आपल्याला मनात माहिती असलं की आपण चुकलोय, तर आपण टाळतोच माणसांना, आजोबांसारखे. चला. मी चुकीचा नाहीये, मग त्याला का टाळायचं? चल शुभ्रा, आपण जाऊ. मी काय कोणाला घाबरतो की काय? पैसे देऊन खायला चाललोय. कुठेही जाऊ शकतो आणि काही खाऊ शकतो. अगो बी, अगो शुभ्रा. आओ पण बाबा. तू यायची गरज नाहीये. तुला हवं असेल तर पार्सल घेऊन येऊ. नको नको, मी आपली घरातलीच खीर खाते. ओके आई, बाय बाय. चला आजोबा. असावरी, असावरी. हो, थांबा. ही दार का उघडत नाही? इतकी झोप लागली का हिला? आजोबा 1 मिनिट, माझ्याकडे बहुतेक चावी आहे. हा, नाही, दार उघड, बघतोस तिला. अरे आई, आई काय होत आहे? असावरी, असावरी, काय झालं का हिला? शुभ्रा, मला ना खूप चक्कर येते आणि थंडी वाजते ग. आजोबा, आईना चक्कर येते आणि त्यांचं अंगही तापलंय, त्यांना तापही आलाय. सोब्या कुठे गेलाय? सोब्या, ए सोब्या, मी डॉक्टरला फोन लावतो. तो बाहेर गेलाय का डॉक्टरांना आणायला? अगं नाही, तो ना जर त्याच्या महत्वाच्या कामासाठी गेलाय बाहेर. डॉक्टरचा सुद्धा फोन लागत नाही. अशी कशी आजारी पडली? बाबा काळजी करू नका, काही झालं नाही तसं मला. ठीक आहे, मी सोब्याला फोन लाव. त्याला म्हणा येताना डॉक्टरला घेऊन ये. आजोबा, तो फोनच उचलत नाहीये. मी एक काम करते, मी स्वतः जाऊन डॉक्टरांना घेऊन येते. लवकर घेऊन ये जा. आई, येते मी. हो, सावकाश ग बाळा. चप्पल चोर, तू इथे काय करतोयस? आसावरीला बरं नाहीये. मगाशी मी तिच्याशी फोनवर बोललो ना, तेव्हाच मला जाणवलं, म्हणून मी औषधं घेऊन आलोय. ती तसं बोलली का तुला काही? नाही नाही, ती काहीच म्हणाली नाही मला, पण मला जाणवलं. बरं, मला कळे ना काय करावं ते, म्हणून मी सर्दी खोकल्यापासून तापापर्यंत सगळीच औषधं घेऊन आलोय. नेमकं काय झालंय तिला? ती पडलीये का? लागलंय का तिला? नाही, ती औषधं आणलेत मी. अरे बापरे, आसावरी अशी झोपली का? मला बघू द्या ना. काम, हे माझं घर आहे. आम्हाला नको तुझी औषधं. काही नकोय, घेऊन जाती.
अहो, काय झालंय सांगा तरी मला. डॉक्टर येऊन गेलेत का? काय म्हणाले? आणि शुभ्रा कुठे आहे? तू नको काळजी करू, माझी सून आहे ती. मला माझ्या आयुष्यात सगळीकडे तुझी काही गरज नाहीये. तू स्वतःला ग्रेट समजतोस काय? पण तू तसा नाहीयेस. माझ्या घरच्या अडचणी तू सोडवणार. माझ्या मित्रासोबत माझं भांडण झालं तर आमची मैत्री पुन्हा तू करून देणार. तुला काय वाटलं या म्हाताऱ्याला काहीच करत नाही? स्वतःला काय हिरो समजतोस का तू? मी अजून जिवंत आहे. माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू आत यायचं नाहीस. असावरी तू काळजी करू नकोस. दत्ताजी, दत्ताजी प्लीज मला आत येऊ द्या. नाही, तू जात का नाहीस? असं काय करताय? आसावरीला अशा परिस्थितीत सोडून मी नाही जाणार हो. मग बाहेरच थांब, माझ्याशी काही बोलू नकोस. अहो दत्ताजी, ऍटलीस्ट मला सांगा तरी तिला काय होतंय ते. असावरी, असावरी, असावरी. बाबा काळजी करू नका, ठीक आहे हो मी. असावरी मी बाहेर आहे. दत्ताजी मला निदान सांगा तरी तिला काय होतंय ते. हे बघा, माझे बरेचसे मित्र डॉक्टर्स आहेत. मी त्यांना फोन करून विचारतो. आपण ऍटलीस्ट प्रथमोपचार सुरू करूया. हो, शुभ्रा गेले डॉक्टर आणायला. तुझ्या डॉक्टरची काही गरज नाही आम्हाला. बर निदान एवढं तरी करता का? तिचं हाताची नाडी जरा तपासून बघता का? हार्ट बीट्स वगैरे नॉर्मल लागतायत का? तू सांगतोयस तर मी कधीच करणार नाही, कळलं? माझ्या सुनेला मी वाऱ्यावर सोडीत असं वाटतं का तुला? बरोबर आहे. बाबा हे घ्या. कोण आहे त्या बायका? बाबा प्रज्ञाच्या मैत्रिणी आहेत. माझ्याशी त्यांची ओळख करून द्यायची ना, म्हणून घेऊन आली त्यांना इथे. प्रज्ञाच्या मैत्रिणी? तू जरा जपूनच राहा. तशा चांगल्या आहेत बाबा. तुम्हाला अजून काही हवं आहे का? आता नको, हे आधी संपवतो मग बघूया. काही लागलं तर मला हाक मारा. मी खायला वाटते हो पटकन. येईल ग, भूक लागली ना, येईल येईल. स्नॅक्स आले. घ्या. ए ताईने सगळं स्वतः बनवलंय. हा, सो अमेझिंग यार. लाजू नका हा, नीट खा अगदी सगळ्या. ही बघ, खीर आली, खीर आली. घ्या. सॉस आहे का? सॉस नाहीये. मी काल टोमॅटोची चटणी केली, चालेल का? घरात सॉस नाहीये. मी बघते. हा, आणि येताना पाणी आणा. प्रज्ञा, स्नॅक्स तर छान आहेत, पण या अशा बाईमुळे ना आपल्या किटीचं स्टँडर्ड घसरेल.
अगं बाहेर कशाला सांगायचं ही किटीत आहे ते? 15 दिवसात एकदा इथे जमायचं, खायचं प्यायचं आणि कटायचं. हेही बरोबरच आहे. आणि आपल्याला सोशल वर्क करायचं होतं ना, हे सोशल वर्क आहे असंच समजा. अगं आत्ता हिचा सासरा आहे ना म्हणून हिला जरा किंमत तरी आहे. नंतर काही सोहमीचं करणार नाहीये काही. म्हणजे काय, हिचा मुलगा सोहम आहे ना, एक नंबरचा स्वार्थी आहे. अगं त्याचं आपलं आपलं लाईफ आहे. ह्यांच्यानंतर तिचे हाल कुत्रा खाणार नाही. अगं म्हणूनच म्हटलं 15 दिवसात एकदा हिला एंटरटेन केलं, बिझी ठेवलं म्हणजे सोशल वर्कच झालं ना. बाकी छान झाले तर सगळे पदार्थ. आवडलं ना? हो हो. अरे चा असं ताई तुझ्यासाठी काही राहिलंच नाही बघ. तू एक काम करतेस का, माझ्या प्लेट मधलं खातेस का? अगं नको प्रज्ञा, मला नसलं तरी चालेल. अगं असं कसं, किटी म्हणल्यावर सगळ्यांना खायला मिळायलाच हवं, हो की नाही? हो हो बरोबर आहे. आमच्या घरी किटीतलं उरलं ना की आम्ही वेस्ट जाऊ देत नाही, बाईलाच देतो. मग तुझं तरी का वेस्ट जाऊ द्यायचं? बरोबर आहे. घे ना ताई. घरात मेड असेल ना तर तिला टिश्यू आणायला सांगा. असावरी मी घेऊन येते. हा घरात मेड नाहीये का? अगं आता घरात राहणारी बाई म्हणजे मोलकरीणच. म्हणजे म्हणताना तिला सून, आई, बायको असं म्हणतात, हो की नाही ग असावरी ताई? वायफळ बडबड बंद कर प्रज्ञा.